सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ओवी क्रमांक 351 ते 400. मी सकळा यज्ञांचा आदी आणि यजना या मीची अवधी, की माते चुकोने दुर्बुद्धी देवा भाजले. मी सगळ्या यज्ञाचा प्रारंभ आहे, शेवटही मीच आहे असे असता, परंतु हे दुर्बुद्धी लोक मला टाकून अन्य देवांच्या भजनी लागले. गंगेचे उदक गंगे जैसे, अर्पिजे देव पितरो देशे, माझे मज देती दैसे परिया नावी भावी. ज्याप्रमाणे गंगेच्या काठी देव व पितर यांना उद्देशून तर्पण करायला बसले, म्हणजे गंगेतील पाणी गंगेलाच अर्पण केले जाते, त्याप्रमाणे हे यज्ञादी विधिविधाने करून माझे मलाच अर्पण करतात, परंतु तो अर्पण विधी इतर देवतांच्या उद्देशाने करतात. म्हणून ते पार्था माते न पवतीची सर्वथा, मग मनी वाहिली जे असता तेथ आले. म्हणून अर्जुना, ते कधीही मला प्राप्त होत नाहीत, तर ते ज्या देवतांची इच्छा करतात त्या उपास्य देवतांप्रत ते पावतात. यांती देवव्रत देवान् पितृतांती पितृव्रताः, भूतानि यांती भूतेच्चा यांती मद्याजिनोमी मापमम्. देवांची भक्ती करणाऱ्यांना देवांची, पितृभक्तांची पित्रांची, भूतांची भक्ती करणाऱ्यांना भूतांची आणि माझे पूजन करणाऱ्यांना माझ्या स्वरूपाची प्राप्ती होते. मने वाचा करणी जयांची भजने देवांची आवाहनी, ते शरीर जाती एक क्षणी देवची झाले. मनाने, वाचेने व सर्व इंद्रियांनी ज्यांचा भजन प्रवाह इंद्रादी देवांच्या मार्गाकडे आहे, त्यांना देहपात घडताच स्वर्गात त्या देवतेचे रूप मिळते. अथवा पितरांची व्रते वाहती जयाचे चित्ते, जीवित सरलिया तयांते पितृत्ववरी. अथवा श्राद्ध पक्षादी जी पितृव्रते जे अंतःकरणपूर्वक पाळतात, ते मेल्यावर त्यांना पितृलोकाची प्राप्ती होते. का क्षुद्र देवतादी भूते तियेचे जयांची परमदैवते, जिही अविचारी गीतयांते उपासिले. किंवा भूतकेतादी क्षुद्र देवता इत्यादी ज्यांची परमदैवते आहेत, ज्यांनी त्यांची जारण मरणादी कर्मांनी उपासना केली आहे, तया देहाची जवनिक फिटली आणि भूतत्वाची प्राप्ती झाली, एवं संकल्पवशे फळली कर्मे तया. ज्यांचा देहरूपी पडदा मृत्यूने दूर केला की त्यांना पिशाची योनी प्राप्त झाली, अशा प्रकारे त्यांची कर्मे त्यांच्या संकल्पानुसार फळ देतात. मग मीची डोळा देखिला, जिही कानी मीची ऐकला, मनी मी भाविला वाणीला वाचा. मग ज्यांनी डोळ्यांनी माझे दर्शन घेतले, कानांनी माझे नाम श्रवण केले, मनामध्ये माझेच चिंतन केले, वाणीने माझी कीर्ती गायली, सर्वांगी सर्वाठाई मीची नमस्कारीला जिही, दान पुण्य यादिके जे काही ते माझ्याची या मोहरा. ज्यांनी सर्व अंगांनी सर्व जागी मला उद्देशून नमस्कार केला आणि दान पुण्य इत्यादी जे काही ते सर्व माझ्या प्रित्यर्थ केले. जिही मातेची अध्ययन केले, जे अंत बाहेरी मियाचे झाले, जयांचे जीवित्व जोडले मजची लागी. ज्यांनी माझे ज्ञान करून देणाऱ्या ज्ञानाचेच अध्ययन केले, जे अंतर्बाह्य मद्रूप होऊन तृप्त झाले, त्यांनी आपले जीवन सर्वस्व मलाच अर्पण केले. जे अहंकारू वाहत अंगी, आम्ही हरीचे भूष वया लागी, जे लोभी एकाची जगी माझे लोभे. आम्ही
हरीचे दास आहोत असे भूषण मिरविण्याकरता ते अहंकार बाळगतात. ते जगात एकट्या माझ्या लोभाने लोभी होतात. जे माझेनी कामे सकाम, जे माझेनी प्रेमे सप्रेम, जे माझी या भुली संभ्रम नेनती लोका. जे माझ्या प्राप्तीच्या कामनेने सकाम होतात, ते माझ्याविषयीच्या प्रेमाने प्रेम व्याकुळ होतात. जे माझ्याविषयी भूलल्यामुळे ज्यांना लौकिकतेचे भान उरले नाही. जयाची जाणती मजची शास्त्रे, मी जोडे जयांचे निमंत्रे, ऐसे जे चेष्टा मात्रे बजले मज. ज्यांची शास्त्रे केवळ मलाच जाणतात, ज्यांच्या मंत्रांनी माझी प्राप्ती होते, ते त्याच मंत्राचे जप करतात. ते मरणा एलीचे कडे, मज मिळवणी गेले पुढे, मग चरणी आणि कीकडे जातील केवी. ते मृत्यू येण्यापूर्वीच माझ्या सत्य शुद्ध अविनाशी स्वरूपात मिसळून गेले, ते मरणानंतर दुसरीकडे कसे जातील. मनोनी मध्याजी जे जाहले, ते माझी या सायुजा आले, जिही उपचार मिशे दिदले आपण प्रेमज. म्हणून जे माझे उपासक झाले, ज्यांनी सेवेच्या निमित्ताने स्वतःला मला अर्पण केले, ते माझ्या स्वरूपाला येऊन पोचले. पै अर्जुना माझे ठाई, आपण पेवी न सौरुसू नाही, मी उपचारी कव नाही ना कळेगा. अर्जुना, माझ्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या अनुभव वाचून गोडी नाही. मी कोणत्याही अन्य उपायाने कोणासही वश होत नाही. एथ जाणीव करी तोची नेने, आतिले पण मिरवी तेची ऊने, आम्ही झालो ऐसे जे म्हणे, तो काहींची नव्हे. येथे जो मी परमात्म स्वरूप जाणतो असे म्हणतो, तो अज्ञानी समजावा. जो आपली संपन्नता मिरवतो, त्यामध्ये उणेपणा असतो, आणि आम्ही कृतार्थ झालो असे म्हणणाऱ्याला काही महत्त्व असे जाणावे. अथवा यज्ञ दानादी किरीटी, का तपे हनजे हुट हुटी, ते तृणा एकासाठी न सरे एथ. अथवा अर्जुना, यज्ञ दान किंवा तप यांच्या सामर्थ्याने मी सहज भगवत प्राप्ती करून घेईल अशी फुशारकी मिरवणाऱ्यांना मी काडी इतकेही महत्त्व देत नाही. पाहे पा जाणिवेची निबळे, कोण वेदापासून असे आगळे, की शेषाहुनी तोंडाळे बोलके आधी. अर्जुना, ज्ञान संपन्नतेमध्ये वेदापेक्षा अधिक सामर्थ्यवान कोण आहे, किंवा सहस्रमुखाचा बोलण्यात कुशल अशा शेषापेक्षा दुसरा कोणी आहे का. तोही अंथरुणात तळवटी दडे, एरू नेती नेती मनोनी बहुडे, एत सनकाधिक वेडे पिसे जाहले. तो शेषही माझ्या अंथरुणाखाली दडतो. दुसरा माझे वर्णन करणारा वेद माझ्या स्वरूपाचा विचार करताना असे नाही म्हणून मागे वळतो. माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सनकाधिक ज्ञानीही गांगरून वेडे झाले आहेत. करिता तापसांची कडसणी, कवनू जवळा ठेविजेल शूळ पाणी, तोही अभिमानू सांडूनी पायवनी माथा वाहे. श्रेष्ठ तपस्व्याची निवड करावी म्हटले तर महादेवाशिवाय परमतपस्वी अन्य कोणी नाही. त्या शिवानेही माझे चरणोदक असलेली गंगा विनम्रतेने मस्तकी धारण केली आहे. ना तरी आथिले पनसरीसी, कवनी आहे लक्ष्मी ऐसी, श्रिये सारिखी दासी घरी जी येते. संपन्नतेमध्ये लक्ष्मीसारखे श्रेष्ठ अन्य कोणी आहे का. श्रीदेवी म्हणजेच अष्टमहासिद्धीसारख्या दासी लक्ष्मीच्या घरी राबतात.
तिया खेळता करीती घरकुली, तया नामे अमरपुरे जरी ठेविली, तरी न होती काय बाहुली इंद्रादिक तयाची. ज्यांनी सहज भातुकलीचा खेळ खेळताना घरकुले केली तर त्यालाच लोक अमरावती म्हणतात. मग इंद्रादिक देव त्यांच्या खेळातील बाहुल्या होणार नाहीत का? तिया नावडुनी जेव्हा मोडीती, तेव्हा महेंद्राचे रंक होती. तिया झाडा जे उते पाहती, ते कल्पवृक्ष. खेळाचा कंटाळा येऊन त्या दासी जेव्हा ती घरकुले मोडतात तेव्हा इंद्रासारखे देव भिकारी होतात. त्या ज्या झाडाकडे सहज दृष्टिक्षेप टाकतात ती सर्व झाडे कल्पवृक्ष होतात. ऐसे जियेच्या जवळिका, सामर्थ्य घरीची पायिका, ते लक्ष्मी मुख्य नायका, न मनेची येथ. अशा प्रकारचे अलौकिक सामर्थ्य जिच्या घरी तिच्या सेवेसाठी रात्रंदिवस राबणाऱ्या दासींचे आहे, त्या मुख्य नायिका असणाऱ्या लक्ष्मीचेही या नारायणाजवळ फारसे महत्त्व नाही. मग सर्वस्वे करुणी सेवा, अभिमानू सांडुनी पांडवा, ते पाय धुवावयाची दैवा, पात्र झाली. मग अर्जुना, ती लक्ष्मी आपल्या ठिकाणी असलेल्या ऐश्वर्याच्या अभिमानाचा त्याग करून सर्वस्वी माझी सेवा करू लागली. त्यावेळी ती माझे पाय धुण्याच्या भाग्याला पात्र ठरली. म्हणून थोरपण परा सांडिजे, एथ व्युत्पत्ती आगवी विसरिजे, जई जगादा कुठे होईजे, तई जवळीक माझी. म्हणून स्वतःच्या मोठेपणाच्या कल्पना दूर कराव्यात, ज्ञानाचा गर्व सोडावा, सर्व जगापेक्षा मी लहान आहे अशा भावनेने नम्र व्हावे, तेव्हा माझे सानिध्य प्राप्त होते. अगा सहस्र किरणाची दिठी, पुढा चंद्रुही लोपे किरीटी, तेत खद्या तू का उठउटी, आपुलेनी जे नितेजे. अरे अर्जुना, सहस्र किरणे असलेल्या सूर्याच्या प्रकाशात चंद्रसुद्धा फिका पडतो. तेथे काजव्याने आपल्या प्रकाशाचा डौल कशाला मिरवावा. तै लक्ष्मीचे थोरपण न सरे, जेथ शंभूचेही तपन पुरे, तेथ एर प्राकृत हेंदरे, केवी जाणवला हे. जेथे लक्ष्मीचे मोठेपण, शंकराचे तप यांचे महत्त्व उरत नाही, तेथे दुबळे सामान्य हेंद्रे मनुष्य कसे प्रवेश करू शकतील. या लागी शरीर सांडवा कीजे, सकळ गुणांचे लोन उतरिजे, संपत्ती मधु सांडिजे, कुरवंडी करुणे. याकरिता परमात्म्यावरून आपला देह अभिमान ओवाळून टाकावा, सर्व सद्गुणाची प्रतिष्ठा निंब लोणाप्रमाणे त्याच्यावरून उतरून फेकून द्यावी, संपन्नतेचा गर्व कुरवंडी करून टाकावा. पत्रं पुष्पं फलं तोयं, यो मे भक्त्या प्रयच्छति, तदहं भक्त्युपहतमश्रामी प्रयतात्मना. जो मला भक्तिपूर्वक पान, फूल, फळ किंवा पाणी अर्पण करतो, त्या शुद्ध चित्त पुरुषाच्या भक्तीने जे पान फूल अर्पिले ते मी स्वीकारतो. मग निस्सीम भाव उल्हासे, मज अर्पावयाचे निमिसे, फळ एक आवडे तैसे, भलतयाचे हो. मग अमर्याद प्रेमरसाच्या उत्कर्षाने जेव्हा एखादा भक्त कोणत्याही झाडाचे फळ मला अर्पण करण्याच्या उद्देशाने पुढे करतो, भक्तू माझी याकडे दावी, आणि मी दोन्ही हात ओढवी, मग देठून फेडिता सेवी आदरेशी. तो माझ्याकडे करतो तेव्हा मी मोठ्या उत्सुकतेने दोन्ही हात पुढे करून त्या फळाचा देठ काढून न टाकता आदराने त्याचे सेवन करतो. पैगा भक्ताचे नावे, फूल एक मज द्यावे,
ते लेखे तरी म्या तुरुंबावे, परी मुखीची झाली. अरे एखाद्याने भक्तियुक्त अंतकरणाने मला फूल वाहिले तर ते वास्तविक मी हुंगावे, पण भक्तिप्रेमाने भुलल्यामुळे ते मी तोंडातच घालतो. हे असो कायसी फुले, पानची एक आवडे ते जाहले, ते साजूकही न हो सुकले भलतैसी. हे असो फुलाची गोष्ट कशाला, अरे भक्ताने प्रेमपूर्वक वाहिलेले एखादे पान तेही सुकलेले असले तरी चालेल. परी सर्व भावे भरले देखे, आणि बुकेला अमृते तोखे, तैसे पत्रची परी तेने सुखे आरोगू लागे. परंतु ते पान परिपूर्ण भक्तीने भरलेले आहे एवढे मी पाहतो, आणि भुकेलेला माणूस अमृताने तृप्त व्हावा तसे ते पानच तितक्याच आनंदाने खाऊ लागतो. अथवा ऐसे ही एक घडे, जे पालाही परी न जोडे, तरी उदकाचे तवसाकडे नव्हेल की. अथवा असेही एक वेळ घडेल की तो पालाही कदाचित मिळणार नाही, मग पाणी मिळायला संकट तर पडणार नाही ना. ते भलतेथ निमोले, न जोडिता आहे जोडले, तेची सर्वस्व करुणी अर्पिले जेने मज. ते कोणत्याही ठिकाणी मोल न देता मिळते, पण तेच मोफत मिळालेले पाणी भक्त आपले सर्वस्व म्हणून मला अर्पण करतो. तेने वैकुंठापासूनी विशाळे, मज लागी केली रावळे, कौस्तुभाहुनी निर्मळे लेणी दिदली. त्याने हे अल्पसमर्पण करून मला वैकुंठापेक्षाही मोठी मंदिरे बांधून दिली, आणि कौस्तुभापेक्षाही जास्त तेजस्वी रत्नालंकार मला अर्पण केले. दुधाची शेजारी क्षीराब्दी ऐसी मनोहरे, मज लागी अपारे सृजली तेने. त्याने क्षीरसागरासारखी अपरंपार आणि सुखकर मनोवेदक अशी दुधाची शय्यास्थाने माझ्यासाठी निर्माण केली असे मला वाटते. कर्पूर चंदन अगरू, ऐसे या सुगंधाचा महामेरू, मज हातीवा लाविला दिन करू दीपमाळे. त्याच्या त्या करण्यात कापूर, चंदन, अगरू या सुगंधी पदार्थाचा मेरू एवढा मोठा डोंगर त्याने मला अर्पण केल्यासारखे होते. गरुडासारखी वाहने, मज सुरतरुंची उद्याने, कामधेनूंची गोदने अर्पिली तेने. किंवा त्याने गरुडासारखी वाहने, कल्पवृक्षाची उद्याने व कामधेनूचे कळप मला अर्पण केले. मज अमृताहुनी सुरसे, बोनी ओगरिली बहु असे, ऐसा भक्ताचे नि उदकलेशे परितोषेगा. किंवा अमृतापेक्षाही स्वादिष्ट अशी विविध प्रकारची दिव्य पक्वाने त्याने मला अर्पण केली. अर्जुना, मी भक्ताच्या थेंबभर पाण्यानेही संतुष्ट होतो. हे सांगावे काय किरीटी, तुवाची देखिले आपुलिया दीठी, मी सुदामा याची या सोडी गाठी पवालायागी. अर्जुना, हे काय सांगावे, मी भक्त सुदाम्याच्या मुठभर पोह्याच्या प्राप्तीसाठी स्वतःहून चिंध्यांच्या गाठी हाताने सोडल्या. हा प्रसंग तू डोळ्याने पाहिला आहेस. पै भक्ती एकी मी जाणे, तेथ साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलतेया. अरे मी केवळ भक्तीच जाणतो, लहान थोर यामध्ये भेदभाव पाहत नाही. खरा भाव दृष्टीस पडला की त्यांचा पाहुणचार कसाही असला तरी त्याचा स्वीकार करतो. एर पत्र पुष्प फळ, ते भजावया मीस केवळ, वाचुनी आमुचा लाग निष्फळ भक्ती तत्व. बाकी पान, फूल, फळ ही केवळ भक्ती दाखवण्याचे साधन वस्तू आहेत.
आम्हाला शुद्ध भक्ती तत्वाची आवड आहे. म्हणून अर्जुना अवधारी तू बुद्धी एकी सोपारी करी, तरी सहजे आपुलिया मनोमंदिरी न विसंबे माते. म्हणून अर्जुना तू सोप्या उपायाकडे लक्ष दे. हे साधायचे असेल तर तू आपल्या मनामध्ये माझा विसर पडू देऊ नकोस. यत् करोषि यद श्रासी यज्जुहोषि ददासी यतं, यत् तपस्यसि कौन्तेय तत्करुषं मदर्पणम. कुंती पुत्रा, तू जे करतोस, जे भोगतोस, जे हवन करतोस, जे दान करतोस, जे तप करतोस, ते सर्व मला अर्पण कर. जे जे काही व्यापार करीसी, का भोग हन भोगीसी, अथवा यज्ञी याजीसी नानाविधी. तू जी जी कर्मे करशील किंवा विषय भोगशील किंवा नाना प्रकारच्या यज्ञांनी हवन करशील, ना तरी पात्र विशेषे दाने, का सेवका देसी जीवने, तपादी साधने व्रते करीसी. अथवा सत्पात्री दाने देशील किंवा सेवकांच्या निर्वाहाची सोय लावशील किंवा तपे व्रते इत्यादी आचारशील. ते क्रियाजात आगवे, ते जैसे निपजेल स्वभावे, ते भावना करोनी करावे माझिया मोहरा. ते जे जे कर्म जसे जसे तुझ्याकडून सहजपणे घडेल ते सर्व भक्तिभावनेने माझा प्रित्यर्थ आहे अशी समजुतीने कर. मित्रांनो, अशा प्रकारे अध्याय क्रमांक 9चा ओवी क्रमांक 351 ते 400 संपन्न झालेल्या आहेत. मित्रांनो, पुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.